IAS अधिकाऱ्यांनी मराठीतूनच बोलावं, मराठीमध्ये संवाद साधा, हिंदीमध्ये बोलाल तर संवाद साधणार नाही. धाराशिवमधील एका कार्यक्रमात मंत्री प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य. आषाढी वारी पूर्ण केल्यानंतर तुकाराम महाराजांची पालखी तब्बल 17 वर्षांनी पिंपरी चिंचवडच्या भोसरी गावात दाखल. भोसरीतून पालखीचं प्रस्थान झाल्यानंतर पालखी आज संध्याकाळी आळंदीमध्ये मुक्कामाला असेल. पुण्यामध्ये एकनाथ शिंदे यांना डिवचणारे बॅनर, ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून बॅनरबाजी, शिंदे अमित शहांचे व्यंगात्मक चित्र लावून करण्यात आली टीका. शेतकऱ्यानं 4 एकर कापसावर फिरवला ट्रॅक्टर. बीडच्या वडवणी तालुक्यातील प्रकार, शेतकऱ्यांवर आर्थिक दुबार पेरणीचं संकट. पुण्यातील वाघोलीमध्ये मनोज जरांगे पाटलांची कार्यकर्त्यांसोबत बैठकीमध्ये मराठा आरक्षण आणि मोर्चा संदर्भात करण्यात आली चर्चा. मराठवाड्याच्या अनेक भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा. जायकवाडी धरणामध्ये 77.61% पाणीसाठा. मात्र अद्याप मराठवाड्यामध्ये पुरेसा पाऊस नाही. अनेक विभागामध्ये टँकरनंच पाणी पुरवठा. गुरुवारपासून श्रावण महिन्याला सुरुवात. श्रावण सुरू होण्यापूर्वी आज शेवटचा रविवार. पुण्यातल्या मटण आणि चिकन मार्केटमध्ये खवय्यांची मोठी गर्दी. फुलंब्रीतील 3 बालकांना अचानक लोळेपणा. आरोग्य विभाग सतर्क. पोलिओ की जीबीएस तपास सुरू. छत्रपती संभाजीनगरच्या हेडगेवार रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू. अकोल्यातील मौजे सागत गावात गावकऱ्यांचं आरोग्य धोक्यात. गावात सार्वजनिक शौचालयाची सुविधाच नाही. महिलांनाही उघड्यावर शौचास जाण्याची वेळ. ग्रामस्थांची संबंधित अधिकाऱ्यांकडे मागणी. बीडमध्ये प्रेम संबंधातून तरुणाची हत्या. गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील प्रकार. मित्राच्या बहिणीसोबतचे प्रेम संबंध उघड झाल्यानं हत्या. 5 जणांच्या विरोधात पोलिसांनी केला गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.